सुट्ट्या लागल्या ना मुलांना, तर नवीन नवीन फरमाईश, नवीन नवीन ॲटम्स आपल्याला घरात करावे लागतात. तर आज आपण श्री स्टाईल पुलाव आपण घरीच बनवूयात. तर कढई घेतलेली आहे मी इथं. ह्या कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तेजपत्ता, मोठी विलायची, छोटी विलायची टाकलेली आहे. 1 वाटी भिजवलेले तांदूळ आहेत 2 तास, ते तांदूळ आणि 4 वाट्या पाणी चवीपुरतं मीठ टाकून मी कढईमध्ये शिजत ठेवलेलं आहे. आता पहा इथं अशा प्रकारे आपल्याला अर्धा कच्चा भात शिजवून घ्यायचा आहे. त्यामधलं पाणी गाळून काढूयात. हे पाणी फेकून द्यायचं नाही. आपण ह्या पाण्याचा वापर परत करणार आहोत. गरम पाण्यात भिजवलेल्या लाल मिरच्या, अर्धी वाटी लसूण, मीठ घालून वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. 1 मोठा कांदा आणि पुदिना चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर मध्यम आकाराचे बटाटे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे. इथं पाहू शकता. हा पुलाव तव्यावरच करतात, त्यामुळं मी इथं मोठा तवा घेतलेला आहे. 2 चमचे तेल, 2 चमचे मी लोणी आणि 2 चमचे मी लाल मिरच्याची पेस्ट, कोथिंबीर, 1 चमचा धणे जिऱ्याची पूड मिक्स करून घेत आहे. अद्रक लसूण पेस्ट आहे. पुदिना आहे 2 चमचे आणि बटाटे चिरलेले. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं पहा मसाला किती व्यवस्थित लाल रंगामध्ये शिजून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण बटाटे घालून एका मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. तांदळात उरलेलं जे पाणी आहे ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा लोणी घालून आपल्याला ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अगदी आपण पावभाजीची भाजी करतो त्याप्रमाणे आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे. त्यामध्ये पावभाजीचा मसाला मिक्स केलेला आहे 2 चमचे आणि उरलेलं जे पाणी आहे ते पाणी मी याच्यामध्ये टाकून थोडीशी पातळ करून घेणार आहे भाजी, जेणेकरून भातामध्ये व्यवस्थित मिक्स केली जाईल आणि भात आपला जो अर्धा कच्चा भात आहे तो भात ह्या भाजीमध्ये शिजून त्याची चव व्यवस्थित येईल. इथं भाजी शिजून झालेली आहे पहा. भाजी थोडीशी मी तव्यावर ठेवलेली आहे. मध्यभागी गोल केलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल, 2 चमचे लोणी टाकलेलं आहे. 1 चिरलेला कांदा आहे. तो कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे. त्याचा कच्चापणा जेवढा कमी होईल तेवढा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 1 चमचे परत एकदा मी लाल मिरचीची पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट आणि मिरी पावडर घातलेला आहे आणि आपला तयार झालेला जो भात आहे तर ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. भाताची शितं मोडणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्याला हा भात मिक्स करायचा आहे. इथं भाजी आपल्याला पातळ यासाठी ठेवलेली आहे की जी भाताची शितं आहेत ती जी अर्धी कच्ची राहिलेली आहेत ती पण शिजतात. तर आपला तयार झालेला आहे तवा पुलाव स्ट्रीट स्टाईल, एकदम बेस्ट पावभाजीच्या भाजी. सर्व करूयात. वेगळ्या वेगळ्या भाज्या वापरून तुम्ही हा पुलाव करू शकता. लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.